आता एक मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेविषयी। लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे। एका कुटुंबात 2 महिलांना योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत। तर सेतू केंद्राला योजनेच्या नोंदणीसाठी प्रति अर्ज 50 रुपये राज्य सरकार देणार अशी मोठी घोषणा फडणवीसांनी केलेली आहे। तर अधिकचे पैसे घेतले तर सेतू केंद्र रद्द करणार असा दम सुद्धा फडणवीसांनी दिलेला आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर आता सरकार ऍक्शन मोडवर आल्याचंच पाहायला मिळतंय। लाडकी बहीणबाबत महत्त्वाची माहिती पाहूयात। केशरी पिवळं रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट ही शिथिल असेल। एका कुटुंबात 2 महिलांना लाभ आता घेता येणार आहे। सेतू केंद्राला सरकार प्रति अर्ज 50 रुपये देणार। अधिकचे पैसे घेतल्यास सेतू केंद्र रद्द होणार आहे। एजंटच्या माध्यमातून नोंदणी करू नका, फडणवीसांनी आवाहन केलंय। मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये 2 महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे। एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म 50 रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल, हाही निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।